प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला धन्यवाद देऊ या सुंदरशा वेळेबद्दल. आजचा नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि आजच्या दिवशी आपण सर्वजण यावेळेस आजच्या भक्तीला एकत्र आलेलो असताना यावेळेस मी सियोन विल फेलोशिपच्या तर्फे प्रत्येकाचं ऑनलाईन पाहणाऱ्यांचं आणि या ठिकाणी प्रत्येकाचं स्वागत करतो की नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो की 2021 ज्याप्रमाणे देवाने आम्हाला आशीर्वादित केलं तसंच 2022 देखील आपल्या सर्वांना देवाची कृपा, देवाची दया, देवाची सहाय्य सदैव 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 लाभो. देवाच्या वचनाप्रमाणे प्रत्येकाला आनंद, सुख, समाधान, शांती लाभो हीच शुभेच्छा आणि प्रार्थना आणि यावेळेस आपल्यासाठी करतो. देवाला धन्यवाद देऊ. आपण यावेळेस या नवीन वर्षाची जी भक्ती आहे त्या भक्तीमध्ये आम्ही यावेळेस सहभागी होत असताना आम्ही आमचे नेत्र यावेळेस बंद करून त्या देवाचं, त्या येशूच्या नावाचं आम्ही स्मरण करू आणि त्याला प्रार्थना करू की हा दिवस, आजच्या दिवसातला सर्व वेळ काळ त्याच्या गौरवासाठी आमचा उपयोग व्हावा, आमचा वापर व्हावा म्हणून आपण यावेळेस प्रार्थना करूया. त्याच्या सानिध्यामध्ये, त्याच्या कृपेमध्ये, दयेमध्ये देवाने घ्यावं. आम्ही यावेळेस नवीन वर्षाची सुरुवात आमच्या जीवनाच्या या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात आम्ही त्याच्या समोर, त्याच्या मंदिरामध्ये, मंडळीमध्ये येऊन त्याचा गौरव करण्यासाठी, त्याची स्तुती करण्यासाठी, त्याला उंच करण्यासाठी यास आम्ही हा वेळ त्याच्या हातामध्ये समर्पण करू. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. प्रभू येशू, आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू येशू, तुला गौरव आणि सन्मान देतो कारण खरोखर प्रभू तू चांगला आहेस. शास्त्र सांगतं त्याप्रमाणे परमेश्वर चांगला आहे, तू चांगले ते करतो. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. हालेलुया, प्रेज गॉड, हालेलुया. धन्यवाद माझे प्रभू, तुला धन्यवाद. हालेलुया, थँक्यू जीसस. स्वर्गातील आमच्या प्रेमळ पित्या, तुझ्या पवित्र नावाला आम्ही उंचवितो. प्रभू येशू, तुझ्या नावाला मान, सन्मान आणि गौरव देतो कारण माझ्या देवा, तुझ्या वचनाप्रमाणे तू आज आमच्यामध्ये उपस्थित आहेस त्याबद्दल आभार मानतो. कारण ज्या ठिकाणी जिथे कुठं प्रभू येशू तुझ्या नावामध्ये 2 किंवा 3 आहेत त्या ठिकाणी तू आहेस. आज प्रेमपित्या, आज आम्ही यावेळेस येशू या नवीन वर्षाची सुरुवात देवा तुझ्या नाव घेऊन तुझ्या मंदिरामध्ये आम्ही सर्वजण एकत्र असताना प्रभू येशू तुझ्या स्तुती आणि आराधना, त्याचप्रमाणे तुझं वचन वाचणं, ऐकणं याद्वारे देखील प्रभू देवा तू आम्हाला आशीर्वादित करणारा देव आहेस. प्रभू येशू, मी विनंती करतो की प्रभू आज स्तुती आराधना घेत असताना प्रभू राहुलला तुझी कृपा, दया तू पुरव, तुझ्या पवित्र आत्म्याचं सहाय्य पुरव आणि तुझं गौरव आमच्यामधून तू करून घे. पवित्र देवा, मी प्रार्थना करतो की आज यावेळेस या मंदिराकडे येणाऱ्या प्रत्येकाचे मार्ग येशूच्या नावात मोकळे केले जाऊ आणि तुझ्या नावाचा गौरव होण्यासाठी तू कृपा आणि दया कर. प्रभू, आम्ही तुझ्या समोर आलेलो असताना आमच्या सर्व अपराधांची, आमच्या सर्व चुकांची आम्ही तुझ्याजवळ कबुली देतो आणि तुला प्रार्थना करतो की प्रभू येशू आम्हाला क्षमा कर, आम्हाला वागून घे आणि तुझ्या नावाच्या गौरवासाठी आमचा उपयोग तू करून घे. आभार मानतो, उपकार मानतो, सर्व गौरव तुला देऊन ही प्रार्थना आमचं प्रभू आणणारा येशू ख्रिस्त याच्या नावाने करतो, आमेन. इथून पुढचा वेळ स्तुती आराधनेसाठी राहुल आपल्यामध्ये आहे आणि तो या स्तुती आराधनेचं लीडिंग करत असताना आपण या त्यामध्ये जाऊया. राहुल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण आपल्या जागेवर उभे राहू. सर्वजण आनंदी आहात ना? हो. पण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊ की त्यांनी आपल्याला आजपर्यंत सांभाळलं आणि 2022चा सर्वप्रथम त्यांनी आपल्याला त्याच्या चरणी आणली. त्याबद्दल देवाचे आपण आभार मानूया आणि नाचून गाऊन त्याची स्तुती भक्ती करूयात. तर आपण
पेज नंबर 30 चे गाणे घेऊया. किती आनंद हा स्वर्गीय आनंद हा, गीत नंबर 104. किती किती आनंद हा स्वर्गीय आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. आधी भरपूर तो पर्यंत ज्ञाना पुरे दिवा. किती आनंद हा, किती आनंद हा स्वर्गीय आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. आधी भरपूर तो पर्यंत
हालेलुया. आपण आणखीन एक गीत गाऊया आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊयात. वर्ष नवे आले काल पेज नंबर ते याच्यामध्ये नाही आहेत का? ठीक आहे, आपण पेज नंबर 3 वरचं एक गीत घेऊया. गीत नंबर 98, आज धन्य धन्य मी झालो. पेज नंबर पेज नंबर 3, गीत नंबर 98. पेज नंबर 98 गीत नंबर सॉरी 3. सॉरी, गीत नंबर 3, आज धन्य. 98. आज धन्य धन्य मी झालो. येशू राजा मला भेटला. आज धन्य धन्य मी झालो. येशू राजा मला भेटला. हालेलुया, हालेलुया. येशू राजा मला भेटला. हालेलुया. आपण अजून एक गीत गाऊया. पेज नंबर 108, गीत क्रमांक 49, प्रभू राया माझ्या घरी आला. प्रभू राया माझ्या घरी आला.
अजून एक गीत गाऊया. 116 नंबर पेज नंबर 100. 116 गीत नंबर 80 मेंढपाळ प्रभू मेंढराचा. मेंढपाळ प्रभू मेंढराचा हालेलुया. पुढचं पास्टर तुमचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला धन्यवाद देऊ या सुंदरशा स्तुती आणि आराधनेसाठी. देवाला गौरव देऊया. यावेळेस आपण खाली बसू. यावेळेस आम्ही जे आज स्तोत्र वाचन आहे त्याकडे आम्ही आपलं लक्ष लावणार आहोत आणि देवाला धन्यवाद देऊ की स्तोत्र 141 1 ते 5 ही वचन आम्ही वाचणार आहोत. आणि आज नवीन वर्ष आहे. नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. अनेक लोकांनी संकल्प केले असतील. अनेक लोकांनी अनेक गोष्टी करण्याचा, त्यानंतर बरेच गोष्टींचा संकल्प केला असेल. त्याचप्रमाणे आज आम्ही जे स्तोत्र वाचणार आहोत त्यामध्ये देखील आम्ही वाचू पाहू. आजचा जो विषय आहे त्याकडे देखील आम्ही थोडंसं लक्ष लावू. स्तोत्र 141 आणि 1 ते 5 ही वचनं आम्ही वाचणार आहोत. मी पुढे वाचतो तुमच्यासाठी आणि नंतर तुम्ही माझ्या माग ती म्हणू शकता. स्तोत्र 141 आणि 1 ते 5.
हे परमेश्वरा, हे परमेश्वरा, मी तुझा धावा करीतो, मी तुझा धावा करतो, मजकडे सत्वर ये. मजकडे सत्वर ये. माझी प्रार्थना तुझ समोर माझी प्रार्थना तुझ्या समोर धुपाप्रमाणे, धुपाप्रमाणे, माझे हात उभारणे माझे हात उभारणे, संध्याकाळच्या संध्याकाळच्या अर्पणाप्रमाणे सादर हो. अर्पणाप्रमाणे सादर हो. हे परमेश्वरा, हे परमेश्वरा, माझ्या मुखावर पहारा ठेव, माझ्या मुखावर पहारा ठेव, माझ्या वाणीचे द्वार सांभाळ. माझ्या वाणीचे द्वार सांभाळ. अधर्म करणाऱ्या अधर्म करणाऱ्या मनुष्याबरोबर मनुष्याबरोबर दुराचार करण्यास दुराचार करण्यास माझे मन माझे मन कोणत्याही वाईट कोणत्याही वाईट गोष्टीकडे गोष्टीकडे वळू देऊ नको. वळू देऊ नको. मला त्यांची मिष्टान्ने मला त्यांची सामने खाऊ देऊ नको. खाऊ देऊ नको. धार्मिक धार्मिक मला ममतेने मला ममतेने ताडण करतील, ताडण करतील, मला बोल लावेल, मला बोल लावेल, तरी असे उत्कृष्ट तेल असे उत्कृष्ट तेल माझे मस्तक माझे मस्तक नको म्हणणार नाही. नको म्हणणार नाही. दुर्जनांनी दुर्जनाने दोस्ताई केली दुष्टाई केली तरी मी तरी मी प्रार्थना करीत राहील. प्रार्थना करत राहील. प्रेज द लॉर्ड. देवाला धन्यवाद देऊ. या स्तोत्र 141 1 ते 5 ही जी वचन आम्ही वाचली, या वचनांमध्ये काही कमिटमेंट आम्ही करतो. प्रेज द लॉर्ड, नाही का? काही कमिटमेंट आहे. आणि आपण सुरुवातीलाच म्हटलं की नवीन वर्ष सुरू झालं 1 तारीख. बऱ्याच जणांनी काल बऱ्याच प्रकारचे संकल्प केले असतील. अनेक प्रकारे काही व्यसन जे लोक आहेत त्यांनी व्यसन सोडण्याचा संकल्प केला असेल. काही लोकांनी काही आपल्या बोलण्यावर ज्यांचा ताबा नाही त्या लोकांनी देखील काही संकल्प केला असेल की मी कसं बोलावं या संदर्भात. आणि म्हणून आजचा जो विषय, आजचा आम्ही ज्या विषयाबद्दल आम्ही मनन करणार आहोत, ज्या वचनातून आम्ही देवाच्या वचनातून आम्ही मनन करणार, त्याचं टायटल आहे माझी अपेक्षा माझा संकल्प. कारण नवीन वर्षाकडून तुम्हाला बऱ्याच लोकांची अपेक्षा आहे. बऱ्याच लोकांनी काय ठरवलं असेल की नवीन वर्षामध्ये मी हे करेल, नवीन वर्षामध्ये आम्ही ते करू, नवीन वर्षामध्ये आम्ही अनेक गोष्टी मागच्या वर्षात ज्या राहिल्यात त्या करण्याचा प्रयत्न करू नवीन वर्षामध्ये बऱ्याच. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी नवीन वर्षासाठी जो मनन आम्ही करणार आहोत वचनातून, त्यामध्ये आम्ही असं म्हटलंय, आज जे टायटल आहे ते माझी अपेक्षा नवीन वर्षातून आणि माझा संकल्प. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अपेक्षा आम्ही प्रत्येक लोकांकडनं करतो, नाही का? आज जर आम्ही विचार केला या नवीन वर्षामध्ये आमच्या अपेक्षा असतील की माझ्या मुलांनी चांगलं राहावं. आम्ही आज यावेळेस अपेक्षा करतो की आमच्या घरामध्ये सगळेजण सुखाने समाधानी राहावे. आम्ही ही अपेक्षा करणार, आम्ही अपेक्षा करू देवाकडे. ही प्रार्थना तुम्ही केली असेल काल रात्री किंवा सकाळी देखील, की अपेक्षा की या वर्षामध्ये मी शांतीने जीवन घालवेल, चांगल्या गोष्टी. त्यानंतर काही संकल्प केले असतील. या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या विचाराने आणि आमच्या पद्धतीने मांडल्या असतील. पण प्रियांनो, पवित्र शास्त्र आम्हाला काय शिक्षण देतं, जे आम्ही अपेक्षा करतो त्याबद्दल देवाचं वचन आम्हाला काय सांगतं. स्तोत्र 141 मध्ये जो संकल्प स्तोत्र करता आमच्या समोर मांडतोय, त्यामध्ये एक सुंदरसं वचन मी तुमच्यासाठी पुन्हा वाचतो. 3रं वचन आपण सगळेजण वाचूया का? तुमच्याकडे जर असेल, किंवा मी पुढे वाचतो आणि तो वचन मी पुढे वाचतो, तुम्ही माझ्या मागं वाचू शकता. कारण बरं, जर कोणाकडे बायबल नसेल तर हा 3रं वचन पहा, खूप सुंदर देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी शिकवतं. त्याचवरूनच आम्ही पुढे जाणार आहोत. हे परमेश्वरा, माझ्या मुखावर पहारा ठेव, माझ्या मुखावर पहारा ठेव, माझ्या वाणीचे द्वार माझ्या वाणीचे द्वार सांभाळ. सांभाळ. मला खूप आवडतं हे वचन.
या ठिकाणी देवाच्या सेवकाने एक देवाकडं मागितलेला प्रार्थना आहे, मागणी आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि खूप सुंदर आहे. कारण काय म्हटलंय, हे परमेश्वरा माझ्या मुखावर पहार ठेव. तो देवाला विनंती करतो की माझ्या मुखावर पहार ठेव, कारण माणसाला शक्य आहे. प्रेज लॉर्ड. शास्त्र सांगतं जीभ ही आग आहे, नाही का? आणि म्हणून मनुष्याला आपल्या बोलण्यावर कंट्रोल करता येत नाही. आणि म्हणून पवित्र शास्त्र सुद्धा सांगतं की जर कोणी बोलण्यावर कंट्रोल केला तर तो पूर्ण मनुष्य आहे. पण आम्ही बऱ्याच ठिकाणी बोलण्यामध्ये चुकतो. या ठिकाणी दावीद हा स्तोत्र करता देवाकडे ही मागणी करतो. प्रेज लॉर्ड. आणि खूप सुंदर दुसरी एक मागणी त्याची पहा. इथं मी तुमच्यासाठी वाचतो, लक्ष द्या. 5 वर्ष धार्मिक मला ममतेने ताडण करील व मला बोल लावेल. कोण? धार्मिक मला ममतेने ताडण करील, मला बोल लावेल, तरी असे उत्कृष्ट ते. प्रेज लॉर्ड. हालेलुया. त्याला त्याने उपमा कशाची दिलेली आहे? उत्कृष्ट तेलाची. धार्मिक जो आहे तो जर मला माझ्या चुकीच्या गोष्टींसाठी बोलत असेल, हो प्रेज लॉर्ड, तर किंवा जर मला तो समजून सांगत असेल, एक उत्तम असं देवाच्या वचनातून जर मला एक चांगल्या गोष्टी सांगत असेल, तर असं तेल. हालेलुया. प्रेज लॉर्ड. त्या उपमा तेलाची दिलेली माझं. आणि म्हणून तो म्हणतो माझे मस्तक नको म्हणणार नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. चांगलं. आज जर तुम्ही थोडस जर विचार केला तर पहा, जर तुम्हाला जर तुमचे केस गळत असतील, तुमचे केस जर गळत असतील, तुमचे केस जर पांढरे होत असतील, तुमच्या केसांना चांगलं पौष्टिक गोष्टी पाहिजे असतील, आणि जर टीव्ही मध्ये जर जाहिरात दिली की हे असं तेल आहे की जे तेल तुमचं केस वाढवेल, केस चांगले ठेवेल, निरोगी ठेवेल, सगळ्या गोष्टी, आम्ही धावत जाऊन दुकानातलं ते खरेदी करू. आम्ही नको म्हणणार नाही. स्तोत्र करता आम्हाला या ठिकाणी धार्मिकाच्या बोलाच्या बाबतीत हे सांगतो. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आम्हाला तेल खूप गरज चांगले आम्हाला प्रत्येक जण केस चांगले असावेत. कुणाचं असं वाटत नाही की टक्कल व्हावं, नाही का? चांगले वाढले पाहिजेत असंच वाटतं. मग आम्ही नाही म्हणत नाही. शास्त्र आम्हाला सांगतं धार्मिकाचे बोल जर आम्हाला कोणी जर समजून सांगत असेल, नका असं करू. शांत राहा. नका अशा गोष्टी करू. पवित्र शास्त्रातून जर तुम्हाला आणि मला जर कोणी उपदेश किंवा चांगल्या गोष्टी सांगत असतील तर प्रिय लोक, कधीही ते कानामागे टाकू नका. कारण इथं आमच्या त्या गोष्टींमुळे आम्हाला पौष्टिकता आहे. प्रेज लॉर्ड. आमच्या जीवनाच्या वाढीसाठी ते आहे. अनेक जणांना अशा गोष्टी आवडत नाहीत. दोष दाखवले, दोष काढणं तो आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. ऐकणं तो नाही. पण जेव्हा आम्हाला पवित्र शास्त्रातून जेव्हा आम्हाला समज येते, ते आमच्यासाठी, आमच्या ज्याप्रमाणे इथे आम्ही वाचतो, तेल, आमच्या डोक्याला तेल, केसांसाठी पौष्टिकता आहे. आणि म्हणतो नको म्हणणार नाही. दुर्जनांनी दुष्टाई केली तरी मी प्रार्थना करीत राहील. प्रेज लॉर्ड. दुर्जनांनी दुष्टाई केली तरी हरकत नाही, पण मी काय करत राहील. आणि म्हणून आमची अपेक्षा 2021 मध्ये तुम्ही ज्या काही अपेक्षा केल्या असतील, प्रेज लॉर्ड, देवाला धन्यवाद द्या. आज आम्ही इथनं पुढं ज्या संदेश आम्ही ऐकण्यासाठी, आज जे देवाचं वचन आम्ही ऐकण्यासाठी तयार आहोत, आपल्या मनातल्या ज्या अपेक्षा आहेत त्या लक्षात असू द्या. आपल्या मनातले जे संकल्प आहेत ते लक्षात असू द्या. आणि म्हणून आपण यावेळेस त्या वचनाकडे जाणार आहोत. लूका सुवर्तमान याचा 6वा अध्याय.
आणि 31वं वचन जोरात वाचा, कोणाला मिळाला असेल तर. लोकांनी तुम्हाशी जसे वर्तावे म्हणून तुमची इच्छा आहे तसे तुम्हीही त्यांची वर्तन करा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पवित्र शास्त्र या ठिकाणी लूक वर्तमान याचा 6वा अध्याय आणि 31वं वचन आम्ही असं वाचतो. लोकांनी तुमच्याशी जसे वर्तावे म्हणून तुमची इच्छा आहे. लोकांनी तुमच्याशी जसे वर्तावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्हीही त्यांच्याशी वर्तन करा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 2021 मध्ये तुम्ही आज मंडळीमध्ये आहात. मंडळीतल्या लोकांच्या बाबतीत आम्ही एकमेकांसाठी असं वाटतं आम्ही लोकांनी आमच्याशी, नंतर मंडळीमध्ये, त्यानंतर घरामध्ये, आमच्या मित्रमंडळीमध्ये, आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांमध्ये, आमच्या अनेक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो त्या त्या ठिकाणी तुम्हाला आणि मला अपेक्षा आहेत लोकांकडून. त्याचं उत्तर लूक 6:31 मध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. याचा दुसरी बाजू शास्त्र जर आम्ही पाहिलं, याचा अर्थ जर लोक आमच्याशी त्याप्रमाणे वागत नाहीत, याचा अर्थ असा होतो आम्ही त्यांच्याशी त्याप्रमाणे वागत. प्रेज द लॉर्ड. आपण सगळे चर्चमध्ये कशाने, शरीराने का मनाने का विचाराने, सगळ्या कृतीने. प्रेज द लॉर्ड. आम्ही ज्या अपेक्षा लोकांकडून करतो, देवाचं वचन आम्हाला हे सांगतं प्रथम, आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये प्रत्येक गोष्ट ही आमच्याकडं बोट दाखवते. पहिल्यांदा जर आम्हाला कुठल्या बद्दल जर आम्ही वाचलं तर ते दुसरीकडे बोट दाखवत नाही, ते आमच्याकडे बोट दाखवत. आणि म्हणून मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी वाचतो स्तोत्र. लक्ष द्या, कारण ज्या वर्षामध्ये आम्ही आले आहोत त्या वर्षामध्ये ज्या अपेक्षा तुमच्या आणि माझ्याकडे आहेत, ज्या लोकांकडे किंवा अनेक घरांमधनं सगळ्या गोष्टींकडे आम्ही अपेक्षा करणार आहोत, त्याचं इथं उत्तर आहे. आणि जर तुम्हाला असं वाटतं की तो व्यक्ती माझ्या संगत तसं वागत नाही, तर लक्षात ठेवा मी कसा त्याच्याशी वागतोय त्याच्यावर डिपेंड आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्र 6:31 जर वाटल्यास या वर्षाचं हे या वर्षासाठी माझ्यासाठी असलेलं वचन आहे. ते घरी गेल्यानंतर लावा, ते घरी गेल्यानंतर लिहून त्यामध्ये चिटकवा, घरामध्ये आरशासमोर चिटकवा, जेणेकरून आम्ही रोज वाचू. मी तुमच्यासाठी वाचतो. लोकांनी तुमच्याशी जसे वर्तावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्हीही त्यांच्याशी वर्तन करा. प्रेज द लॉर्ड. ही आहे 2022 मध्ये देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी जे दिलेलं वचन आहे. प्रेज द लॉर्ड. कारण या ठिकाणी जर आम्ही थोडंसं वाचलं, थोडंसं पुढे जर वाचलं, मी तुमच्यासाठी वाचतो 31 ते पहिली गोष्ट म्हणजे 31 ते 36 पर्यंत. लक्ष द्या. लोकांनी तुमच्याशी जसे वर्तावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्हीही त्यांच्याशी वर्तन करा. जे तुमच्यावर प्रीती करतात त्याचवर तुम्ही प्रीती केली तर त्यात तुमचा उपकार तो काय. माझ्यावर प्रीती करतात, मी प्रीती करतोच, त्यात वेगळं काय केलं शास्त्र सांगतं. पुढं कारण पापी लोकही आपणावर प्रीती करणाऱ्यावर प्रीती करतात. या ठिकाणी देवाचं वचन काय सांगतं, पापी लोक ही तसं करतात. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी काय सांगितलंय, पापी लोकही तसं करतात की जे लोक प्रीती करतात त्यांच्यावर ते करतात. पुढे म्हटलंय जे तुमचे बरे करीतात त्यांचे तुम्ही बरे केले तर त्यात
तुमचा उपकार तो काय? या ठिकाणी प्रश्न विचारलेत आणि त्या प्रश्नाचं उत्तर देखील दिलेत आणि आम्ही ते पाहत आहोत की जर तुम्ही काही लोक तुमचं बरं करतात तर तुम्ही देखील त्यांचं बरं करतात. त्यात वेगळं काय? पुढे तो म्हणतो पापी लोकही तसे करतात. पहा, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रश्नाच्या खाली पापी लोकही तसे करतात असं शास्त्र सांगतंय. पुढं ज्यांच्यापासून परत मिळण्याची आशा आहे त्यास तुम्ही उसने दिले तर त्यात तुमचा उपकार तो काय? ज्याला तुम्ही परत देता त्याच्याकडनं परत येण्याच्या अपेक्षेने देता त्यात उपकार काय केला? आम्ही कधी कधी म्हणतो आम्ही त्याला मदत केली त्याच्या पडत्या काळामध्ये आणि ते पैसे आम्ही परत घेतले आणि म्हणतो की त्याला मदत केली. काय ही जगाचा व्यवहार आहे. हा जगाचा व्यवहार आहे. पुढं जितके दिले तितके परत मिळण्याच्या आशेने पापी लोकही पापी लोकास उसने देतात. इथं हा शब्द खूप महत्वाचा आहे. पुढं तुम्ही तर आपल्या वैर्यावर प्रीती करा त्याचे बरे करा निराश न होता उसने द्या म्हणजे तुमचे प्रतिफळ मोठे होईल आणि तुम्ही परात्पराचे पुत्र व्हाल. तो अनुपकारी व वाईट यावरही उपकार करणारा आहे. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी आम्ही असं वाचलं 3 वेळेस. या ठिकाणी पापी लोक ही असे करतात की ज्यांनी उसनं दिलं ज्यांनी उपकार केला असं काय, पण पापी लोकही तसं करतात. का बरं असं म्हटलंय? का असं म्हटलंय? या ठिकाणी येशू ख्रिस्त आम्हाला काय शिकवतोय? देवाचं वचन काय शिकतंय? तुम्ही आणि मी येशू ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या दिलेल्या आज्ञेप्रमाणे त्याच्या विश्वासामध्ये राहणारे लोक आहोत. तुमच्या आणि विश्वासणाऱ्या लोकांची गणती ही पापी लोकांमध्ये नाही. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. तुम्ही आणि मी देवाच्या कृपेने देवाच्या वचनाने देवाच्या प्रीतीने प्रेमाने आम्ही पापातून सुटलेलो आहोत. तुमचं आणि माझं तारण झालंय. हालेलुया. तुम्ही आणि मी कशात नाहीये? पापात नाही, पापाच्या सत्तेखाली नाही, जग आणि जगाच्या गोष्टीप्रमाणे नाही. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून पवित्र शास्त्र या ठिकाणी आम्हाला सांगतं पापी लोक ही असे करतात. मग तुमचा आणि माझा जो तारलेल्या व्यक्तीचा जो व्यक्ती तारलेला आहे जो व्यक्ती विश्वासामध्ये जीवन जगतो विश्वासणारा आहे त्याचं लाईफ वेगळं आहे. प्रेज लॉर्ड. त्याचं लाईफ वेगळं आहे. त्याचं लाईफ हे आहे की जर तुम्हाला मला कुणी जर मारलं कुणी शिवीत किंवा अनेक प्रकारच्या कुरघोड्या केल्या तरी सुद्धा तुम्हाला आणि मला एक विश्वासणारा म्हणून त्याला परत उत्तर देण्याची आज्ञा नाही. फक्त एवढंच आहे, सहन करा, कारण ख्रिस्ताने सहन केलं. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी त्या वधस्तंभावर आपला प्राण दिला. ते फटके सहन केले, ते खेळ हातामध्ये जे रुतलेले खेळ ते सहन केले. प्रत्येक गोष्ट त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी सहन केली. आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतं की त्याच्या स्वभावासारखे व्हा. प्रेज द लॉर्ड. म्हणून या ठिकाणी म्हटलंय की जे प्रश्न विचारलेत की तुम्ही बरे करिता तुम्ही बरे करता पापी लोकही तसं करतात उपकार करतात, पण त्यात फरक काय? तुमच्या आणि माझ्यामध्ये जे विश्वासणारे लोक आहेत त्यांच्यामध्ये आणि जगाच्या चालीरीतीमध्ये जगाच्या रीतीप्रमाणे चालणाऱ्या लोकांमध्ये फरक आहे. आणि तो फरक आहे तो हा प्रीती करण्याचा फरक आहे, क्षमा करण्याचा फरक आहे, सोडून देण्याचा फरक आहे. प्रेज लॉर्ड. एखाद्या व्यक्तीला जर त्याची परिस्थिती बिकट आहे त्याला काही गोष्टी तुम्ही दिलेल्या उसण्या गोष्टी जर देता येत नसतील तर आपल्या डोळ्यासमोर जर त्याची परिस्थिती आहे खूप हलाखीची आहे, शास्त्र देखील आम्हाला सांगतो की आम्ही त्याला सोडून द्यावं.
हा आहे जगाच्या विरुद्ध चालण्याचा. जगाच्या रीतीप्रमाणे आम्ही 1 रुपया देखील, जगाच्या रीतीप्रमाणे आम्ही 1 रुपया देखील काय करणार नाही, सोडणार नाही. अनेक लोक आज व्याजाचा धंदा करून आपल्या कुटुंबामध्ये, घरामध्ये हा बिझनेस आहे आणि अनेक प्रकारच्या त्या व्याजाच्या मुळे अनेक लोकांचे जीवन काय होतात, उद्ध्वस्त होतात. पण त्यांचं व्याज थांबत नाही. आणि ख्रिस्ती लोक आहेत, ऐकलंय, पाहिल्या, देव त्या गोष्टीला कधीही परवानगी देत नाही. कारण ती आज्ञा तुम्हाला आणि मला नाही. येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी त्या वधस्तंभावर जे प्रेम केलं, जे प्रीती केली आणि ज्या प्रेमाने त्याने तुमच्या आणि माझ्या सर्व पापांची, अपराधांची क्षमा केली, त्याने आपल्या शरीराच्या प्रत्येक गोष्टींमध्ये त्याला फटके मारण्यातले त्याने सहन केले, त्याची छितू झाली त्याने सहन केली, त्याला चेष्टा केली कोणी, साध्या सिंपल शिपायांनी त्याची टवाळकी केली त्याने सहन केली. इतक्या सगळ्या गोष्टी केवळ तुमच्या आणि माझ्यासाठी सहन केल्या आणि त्या सहन केल्यामुळं आम्हाला जे तारण मिळालं, त्यामुळे आम्ही सुद्धा इतरांच्या गोष्टी सहन करणारे लोक असावे. आम्हाला तारण मिळालं आणि म्हणून आम्ही खूप मोठे झालो आणि मग आम्ही दुसऱ्याला धरू नाही. जी सुटका तुम्हाला मला दिलेली आहे त्या सुटकेच्या द्वारे आम्ही हे शिकतो की आम्ही इतरांवर प्रेम, इतरांना क्षमा करणारे लोक ख्रिस्ताने तुम्हाला मला बोलवले. हा वेगळेपणा आहे. आणि म्हणून इथं म्हटलंय पापीही तसे करतात, पण त्याची अपेक्षा की तुम्ही आणि मी तसं करू नये. नवीन वर्षामध्ये आम्ही आज उभे आहोत 2022 मध्ये. अनेक अपेक्षा तुम्ही आणि मी केल्या आहेत, पण पवित्र शास्त्र याच अध्यायामध्ये 31 वचनामध्ये सांगतं की प्रथम जर तुमची अपेक्षा आहे, प्रथम आम्ही तसं करावं. प्रेज द लॉर्ड. लोकांनी आमच्या संग चांगलं बोलावं असं तुम्हाला वाटतं? पहिलं पाऊल तुमचं पाहिजे, पहिलं पाऊल माझं पाहिजे. तुम्हाला असं वाटतं की मला क्षमा करायला पाहिजे, पहिलं पाऊल माझं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज ही वचन घेऊन आज आम्ही या 2022 मध्ये आज आम्ही प्रवेश करत आहोत. प्रेज द लॉर्ड. ज्याप्रमाणे लोकांची अपेक्षा, आमची अपेक्षा लोकांकडनं आहे त्या प्रकारचं आम्ही वर्तन करावं. पुढे म्हटलंय, आम्ही पुढे जाऊया यावेळेस. 37 आणि 38 हे वचन वाचत असताना, द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, चांगले माप दडपून, हलवून व शीग भरून तुमच्या पदरी घालतील, कारण ज्या मापाने तुम्ही मोजून घालता त्याच मापाने तुम्हाला परत घालतील. प्रेज द लॉर्ड. तुम्ही कधी घरामध्ये कधी शेजाऱ्याला किंवा आपल्या घरातल्याला किंवा आपल्या मित्राला किंवा कुणाला तेल वाटीभर दिलंय ना? प्रेज द लॉर्ड. पीठ कधी वाटीभर दिलंय वाटीभर नाही, सॉरी, पातेला वगैरे काय असेल. कधी ज्वारी मदत केली? उदाहरणार्थ एक वाटीभर तेल दिला, तो आपल्याला अख्खा 15 किलोचा डबा देईल का? तेवढंच, जेवढी वाटी आहे तेवढंच, जेवढं तुम्हाला परत दिलंय, आम्ही त्यांना दिलंय तेवढंच आम्हाला परत होणार. शास्त्र आम्हाला सांगतं द्या म्हणजे दिले जाईल. नवीन वर्षामध्ये जी अपेक्षा तुम्ही आणि मी लोकांकडनं करणार आहोत हे वचन लक्षात असू द्या. तुम्हाला लोकांकडनं पाहिजे, अपेक्षा आहे, आम्ही देऊ पहिल्यांदा. प्रेज द लॉर्ड. बिर्याणी खायची आहे कुणाकडनं, त्याला पहिली चारा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी या बाबतीत नाही,
खाण्यापिण्याच्या बाबतीत नाही, एकमेकांना करण्याच्या बाबतीत नाही, पण जे प्रेम आणि प्रीती, जी अपेक्षा आम्ही लोक, आमच्या भाऊ असेल, बहीण असेल, आमचे शेजारी असतील, आमचे नातेवाईक असेल, त्यांनी तुमचा आणि माझा रिस्पेक्ट केला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय, तर पहिल्यांदा तुम्ही त्यांचा रिस्पेक्ट करा. इथे सांगितलंय, ज्या मापाने तुम्ही घालून द्याल त्याच मापाने तुम्हाला मिळेल. जर तुम्हाला आणि मला जर रिस्पेक्ट मिळत नाही तर थोडं वेळ थांबा, शांत राहा, थोडं थांबवून विचार करा, कुठं चुकतंय माझं, काय प्रॉब्लेम आहे माझ्या जीवनात, माझे लोक, माझ्या कुटुंबातले, मंडळीतले किंवा अनेक माझे मित्र, माझे कलीग, माझा रिस्पेक्ट करत नाही, काय प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम कुणात नाहीये, कुणात नाही, दुसऱ्यात नाही. स्वतःच मनन करा, स्वतःला आपल्या समोर ठेवा, मी कुठं कसा वागतोय. उत्तर आपल्याकडे आहे. प्रेज लॉर्ड. उत्तर आपल्याकडे आहे. एक म्हण आहे, काखेला कळसा आणि गावाला वळसा, असं मराठीमध्ये म्हण आहे. सगळ्या गोष्टींचं उत्तर पवित्र शास्त्रामध्ये तुम्ही गेलात तर सगळ्या गोष्टींचं उत्तर पवित्र शास्त्रामध्ये आहे. पण आम्ही अपेक्षा करतो, पुन्हा कुठं पाहतो तो तसा. पुढं आम्हाला इथं वाचायला मिळतं की द्या म्हणजे दिले जाईल, चांगले माप दडपून हलवून व शीख भरून तुमच्या पदरी घालतील. केव्हा? जेव्हा आम्ही अशाच प्रकारे दडपून आणि भरून घालू दुसऱ्यांच्या पदरामध्ये, आम्हाला देखील ते रिटर्न द्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून पुन्हा त्या 31व्या वचनामध्ये तुम्हाला असं वाटतं की ज्या लोकांनी आमच्या समोर वाचावं आम्ही तसं वाचावं. पुढचं वचन आम्ही वाचणार 6:45 मध्ये आम्हाला काय वाचणं मिळतं पाहूया आपण यावेळेस. प्रत्येक झाड त्याच्या फळावरून ओळखू येते, काट्यांच्या झाडापासून कोणी अंजीर काढीत नाही आणि गौरीच्या झाडापासून द्राक्ष काढीत नाही. या ठिकाणी आम्हाला मी 44 वाचलं. 45 वचन, चांगला मनुष्य आपल्या अंतःकरणातील चांगल्या भांडारातून चांगले काढतो, वाईट मनुष्य वाईटातून वाईट काढतो, कारण अंतःकरणात जे भरून गेले आहेत तेच मुखावाटे निघणार. प्रेज द लॉर्ड. पुन्हा या ठिकाणी आमच्या स्वतःकडे बोट आहे. प्रेज द लॉर्ड. शास्त्र सांगतं जे अंतःकरणात आहे ते आमच्या मुखावाटे बाहेर निघतं. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून शास्त्र आम्हाला सांगतं जे अंतःकरणाचे शुद्ध देवाला पाहते. हालेलुया. हालेलुया. मग आम्ही ज्यावेळेस बोलतो इतरांच्या बाबतीत कुणाला विचारायची गरज नाही, माझ्या अंतःकरणात काय आहे हे माझ्या बोलण्यातनं बाहेर येतं. प्रेज द लॉर्ड. सगळ्या गोष्टी तुमच्या आणि माझ्याकडं बोट दाखवतात, देवाच्या वचनाच्या, दुसरं कुणाकडे नाही. आणि म्हणून 2022 मध्ये आमची अपेक्षा आणि आमचा निश्चय, जर आमची अपेक्षा आहे की लोकांनी आमच्या संग चांगलं राहावं, तर आम्ही निश्चय करू की मी कधीही चुकीचा वर्ड, कधीही कुणाबद्दल चुकीचे बोल काढणार नाही. माझी अपेक्षा आहे की मला भरभरून मिळावं, तर मी संकल्प करतो की मी त्यांना भरभरून देईल. प्रेज लॉर्ड. देवाचं प्रेम, देवाचं प्रीती, उत्तम असं देव आम्हाला जे उत्तम बोलता येतं, कारण शास्त्र आम्हाला सांगतं की एकमेकांची उन्नती करा. कशाने? उत्तम असं बोलण्याने, आपल्या शब्दाने. आणि म्हणून 2022 मध्ये जी अपेक्षा आहे तोच आमचा निश्चय आहे, तोच आमचा संकल्प आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे आम्ही वाचतो याकोबाचं पत्र, याचा 3रा अध्याय आणि 6वं वचन. याकोबाचं पत्र 3रा अध्याय आणि 6वं वचन मी तुमच्यासाठी वाचतो, ज्याप्रमाणे आता मगाशी आपण त्याचं बोललो. जीभ ही आग आहे, ती आणि तिचे भुवन आहे. आपल्या अवयवात सर्व शरीर मलिन करणारा अवयव जीभ आहे. आतापर्यंत आम्ही कधी घाणच झालो नाही. आम्ही कधी धूळ मातीत गेलो तर घाण होतो.
आम्ही कधी पावसाच्या पाण्याने आमच्या अंगावर जे पाणी उडतं त्यामुळं घाण होतो. आम्ही कुठं बाहेर गेलो, आता प्रदूषण आहे, त्याने आमचे शर्ट किंवा आमचं अंग घाण होतं, मग आम्ही येऊन आंघोळ करतो. पण पवित्र शास्त्र सांगतं, इथं देवाचं वचन काय सांगतं पहा, आपल्या अवयवात सर्व शरीर मलिन करणारा अवयव जीव आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मलिन म्हणजे काय? मलिन करणारा, हा? मळका जसं आम्ही एखाद्या जसं काय दार झाडतो, ते धूळ उडती आमच्या अंगावर उडती, मग आमचे शर्ट किंवा आमचे कपडे खराब होतात, आमचं अंग खराब होतं. एखादा चिखल येतो आमच्या अंगावर उडल्यानंतर आमचे शर्ट पॅन्ट किंवा आमचे कपडे खराब होतात. अंगावर पूर्ण ओढलं तर आमचं अंग खराब होतं. मामध्ये साफ करावं लागतं. पण पवित्र शास्त्र इथं मलिनताच्या बाबतीत किंवा मळलेल्या गोष्टींच्या बाबतीत, घाण लागलेल्या गोष्टींच्या बाबतीत सांगतं जीभ. प्रेज द लॉर्ड. काय म्हटलंय? आपल्या अवयवात सर्व शरीर मलिन करणारा, आमचं शरीर मलिन करणारा अवयव म्हणजे जीभ आहे. कसं काय मलिन होतो आम्ही? इतकं बडबडलो तरी मलिन होत नाही, दिसत नाही ती मलिनता, म्हणून आम्हाला कळत नाही. डाग अच्छे असं म्हटलं टीव्ही मध्ये नाही का, दिसतात. मग आम्ही काय करतो? धुतो. आमच्या अंतकरणाची जी मलिनता आहे, जे आमचं अंतकरणाच्या बाबतीत जे पवित्र शास्त्र सांगतं की जे अंतकरणात आहे ते मुखाच्या वाटे बाहेर पडतं. ज्या अंतकरणाचे शुद्ध ते देवाला पाहतील. ज्या अंतकरणामध्ये आमच्या या जिभेने मलिनता निर्माण होते, एकमेकांना दोष दाखवणं, एकमेकांच्या बाबतीत दोष काढणं, एकमेकांच्या बाबतीत शिव्या शाप देणं, एकमेकांना प्रत्येक वाईट गोष्टी बोलणं, या सगळ्या गोष्टी तुमच्या आणि माझ्या अंतकरणाला घाण करणाऱ्या, मलिन करणाऱ्या अशा आहेत. ती मलिनता आम्हाला दिसत नाही. ती मलिनता आम्हाला असं वाटतं की ही जगाची रीत आहे. त्याने मला शिवी दिली, त्याने मला ज्या पद्धतीने पाहिजे त्याप्रमाणे ट्रीट केलं नाही, किंवा त्याने मला माझा आदर सन्मान केला नाही, किंवा अशा बऱ्याच गोष्टी की ज्या आमच्या मनाला, विचारांना ठेच लावतात, मग आम्ही त्याप्रमाणे वागतो. हीच मलिनता आहे आमच्या अंतकरणातली. म्हणून पवित्र शास्त्र सांगतं ती मलिनता केवळ आणि केवळ येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी ती धुवून काढलेली आहे त्याच्या रक्ताने. आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतं जे अंतकरणाचे शुद्ध ते देवाला पाहतील, कारण देवाने येशू ख्रिस्ताने तो मार्ग आमच्यासाठी ओपन केलाय. ते अशक्य आहे असं नाही. त्याने त्या वधस्तंभावरून आमच्यासाठी त्या सर्व गोष्टी केल्यात की ज्या आम्हाला त्यांनी ऑलरेडी दिल्यात, पण आम्ही अजूनपर्यंत त्याच्या वचनाप्रमाणे, म्हणून स्तोत्र आम्ही वाचलाच. स्तोत्र दावीद म्हणतो, हे परमेश्वरा माझ्या मुखावर पहारा ठेव. प्रेज द लॉर्ड. माझ्या वाणीचं द्वार सांभाळ, कारण मला मलिन व्हायचं नाही, मला घाणेरडा व्हायचं नाही. या ठिकाणी पवित्र शास्त्र सांगतं, पहा, हे वचन वाचत असताना स्वतःचं परीक्षण करा. आपल्या अवयवात सर्व शरीर मलिन करणारा अवयव जीभ आहे. जिभेने आम्ही मलिन होतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जोरात बोला. हा, आम्ही सकाळी आंघोळ केली, ख्रिसमसला बी केली असेल, रोज करतो, नवीन वर्षाला बी केली, चांगली गोष्ट आहे. पण ती मलिनता तशाने जात नाही. ती मलिनता आहे फक्त आमच्या जिभेवर, आमच्या बोलण्यावर असलेला कंट्रोल.
हा संकल्प आहे, हा निश्चय आहे 2022 मधला, की मी कधीच कुणाच्या बाबतीत चुकीचं बोलणार नाही. मी कधीच चुकीच्या गोष्टी एकमेकांच्या कानामध्ये, एकमेकांच्या बरोबर एकत्र येऊन याच्या गोष्टी त्याच्या गोष्टी एकत्र येऊन याच्या गोष्टी त्याच्या गोष्टी बोलत बसणार नाही. हा 2022 मधला संकल्प आहे. त्याच्या घरात काय चाललंय हे तुमचं माझं काम नाही, विश्वासणाऱ्याचं काम नाही. त्याच्या घरात काय झालं त्यासाठी प्रार्थना करणं हे विश्वासणाऱ्याचं काम आहे. हा संकल्प आहे, हा निश्चय आहे. आणि म्हणून 6:31 मध्ये म्हटलंय, आम्ही पहिल्यांदाच लूक 6:31 मध्ये आम्ही हेच वाचलं, लोकांनी तुमच्याशी जसे वर्तावे अशी तुमची इच्छा आहे तसे तुम्ही लोकांशी वर्ता. Praise the Lord. Praise the Lord. आम्ही आमच्या जिभेवर कंट्रोल ठेवू, आम्ही आमच्या बोलण्यावर कंट्रोल ठेवू. बोलण्यामुळं अनेक प्रकारच्या गोष्टी आमच्या घरात, आमच्या जीवनामध्ये उपस्थित होतात हे लक्षात असू द्या. जे आम्ही पेरतो तेच उगवतं. हा जसा सृष्टीचा नियम आहे तसाच आध्यात्मिक जीवनाचा देखील नियम आहे. जर तुम्ही इतरांसाठी प्रार्थना कराल, इतरांसाठी जर तुम्ही आशीर्वाद द्याल, म्हणून पवित्र शास्त्र सांगतं की आशीर्वादच द्या, शाप देऊ नका. जे पेराल ते तुमच्या माझ्या कुटुंबामध्ये होईल. 2022च्या सुरुवातीच्या पहिल्या दिवशी आज देवाचं वचन आम्हाला इशारा देत आहे. जर 2022 मध्ये तुम्हाला मला असं वाटतं मी भरपूर आशीर्वादित व्हावं, तर आपल्या मुखावर पहार ठेवा. जसं स्तोत्र करता म्हटला, चुकीच्या गोष्टी स्वतःसाठी कबूल करू नका आणि दुसऱ्यांसाठी देखील करू नका. आणि यासाठी गलतीकरच्या पत्रानंतर आम्ही वाचणार आहोत, याकोबाच्या पत्रानंतर आम्ही गलतीकरच्या पत्रामधला 6वा अध्याय. आज आम्ही या नवीन वर्षासाठी जी वचनं आम्हाला आज सांगतायत त्याकडे आम्ही आमचं लक्ष आणतो. पण एक लक्ष, सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात असते. पहिली गोष्ट आम्ही पाहिली की लूक 6:31 मध्ये की ज्या प्रकारे लोकांनी आमच्या बरोबर वागावं, वर्तावं असं तुमची माझी इच्छा आहे, तर आम्ही तसं वागावं. पहिली गोष्ट. त्यानंतर आम्ही दुसरी गोष्ट पाहिली की आम्ही आमच्या जो जीभ, जे आमचं शरीर मलिन करणारा अंग आहे, त्या जिभेला आम्ही बोलत असताना कंट्रोलमध्ये ठेवावं. जर आम्ही त्याने जर मलिन होत असेल तर आम्ही मलिन होण्यासाठी आमचं तारण झालेलं नाही. जर आम्ही तारलेले लोक आहोत, आम्ही जर देवाच्या वचनामध्ये वाढत आहोत, आम्ही जर विश्वासामध्ये वाढत आहोत आणि जर आम्ही मलिन होत राहत आहोत, तर आम्ही दोन्ही बाजूला जगत आहोत. एक जगामध्ये सुद्धा आणि आध्यात्मिक गोष्टींमध्ये सुद्धा. आणि म्हणून वचन 6:7 गलतीकरचं पत्र याचा 6वा अध्याय आणि 7वं वचन मी तुमच्यासाठी वाचतो. फसू नका, देवाचा उपवास व्हायचा नाही, कारण मनुष्य जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल. सुरुवातीपासून आपल्याला एकच विषय आमच्या समोर, देवाचं वचन आज समोर आमच्या समोर येत आहे 2022 साठी. तुम्हाला मला आशीर्वादित व्हायचंय. जसं म्हटलंय, द्या म्हणजे दिले जाईल. शीख भरून द्या म्हणजे दिलं जाईल. जे पेराल ते उगवेल. माझा मित्र, माझी मैत्रीण किंवा माझे शेजारी, माझे घरचे कोणी काय करायचं ते करू द्या, पण मी काय पेरणार आहे हा निश्चय, हा संकल्प आज तुम्हाला मला करण्याची वेळ आहे.
जी अपेक्षा माझी आहे, प्रेज लॉर्ड, हालेलुया. तेच मी पेरीन. प्रेज लॉर्ड. कुठला शेतकरी गव्हाची अपेक्षा करतो आणि ज्वारी पेरतो का? मला गहू काढायचा यावेळेस, ज्वारी पेरतो आणि पेरताना काय पेरतो? ज्वारी. आणि वाट कशाची पाहतो? गावाची. कोणतं पीक? जे तुम्ही पेराल, ज्याची अपेक्षा तुम्ही करत आहात या 2022 मध्ये, तेच पेरू. प्रेज लॉर्ड. तेच पेरू. आज सियोन फेलोशिपच्या मंडळी, वडीलजन, आम्ही एकत्र ज्यावेळेस येतो मीटिंग मध्ये, उद्देश हाच आहे आपला की इतरांना स्वार्थ सांगण्याचा, इतरांसाठी जे अंधारात आहेत, जे जखडात आहेत त्यांच्यासाठी. पण आम्ही पेरलं, उगवणार आहे. आम्ही पेरायचं जर थांबवलं तर उगवणार नाही. आणि म्हणून 2022 मध्ये जसं 2021 मध्ये आम्ही संकल्प केला, त्याप्रमाणे आम्हाला देवाने आशीर्वादित केलं. देवाला धन्यवाद देऊ की आमच्या संपूर्ण या वडील जनांना आणि प्रत्येकाला देवाने प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक दिवशी, प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये वापरून घेतलं आणि आज ते आज तयार होत आहे. देवाला धन्यवाद देऊ. पहा, ही पेरण्याची रीत आहे आणि हे उगवलेलं आहे. तसंच जर 2022 मध्ये जर तुम्हाला, मला जर जी तुमची आणि अपेक्षा आहे तेच आम्हाला पेरलं पाहिजे. जर आम्ही दुसरं पेरत आहोत तर फळ ते येणार नाही, ते आम्हाला उगवलं जाणार नाही. आम्ही उगाच काहीतरी पेरतोय आणि अपेक्षा ती करतो, कधीच आम्ही त्याकडं पोहोचणार नाही. योग्य पेरा, योग्य उगवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी पुढचं एक वचन आम्ही वाचतो की 8वं, जो आपल्या देहासाठी पेरतो त्याला देहापासून नाशाचे पीक मिळेल, आणि जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवनाचे पीक मिळेल. प्रेज लॉर्ड. पेरणी तुमच्या हातात आहे. या वर्षामध्ये आम्ही काय पेरणार? जर तुम्हाला, मला आध्यात्मिक, आम्ही म्हणतो की आध्यात्मिक जीवनामध्ये प्रभू आम्हाला वाढव. प्रार्थनेमध्ये आम्ही भरपूर गोष्टी मागतो, अनेक गोष्टी मागतो. पहा, या ठिकाणी ज्याप्रमाणे आम्ही स्तोत्रामध्ये जे वाचलं, स्तोत्र 141 मध्ये, आणि त्यामध्ये तो म्हटला की दुर्जनाने दुष्टाई केली तरी मी प्रार्थना करीत राहीन. प्रार्थनेमध्ये आम्ही अनेक गोष्टी मागतो. मागणी, अपेक्षा आणि फळ. आम्ही प्रार्थनेमध्ये अनेक गोष्टी मागतो आध्यात्मिक जीवनासाठी की प्रभू मला तू आध्यात्मिक गोष्टीमध्ये वाढव. आणि मग चर्चला जायची वेळ आली की, देवाचं वचन ऐकायची वेळ आली की आम्हाला काम असतात. प्रार्थना इतकं करायची की प्रभू मला तू आशीर्वादित कर. पण फक्त आम्ही नवीन वर्ष 25 डिसेंबर याच वेळेस आम्हाला चर्चा आठवली. आम्ही इकडे प्रार्थना करतो की प्रभू आम्हाला आमच्या सर्व, तुझं वचन सांगतं मागा म्हणजे मिळेल. आम्हाला देवाला आठवण करून, आम्ही देवाला आठवण करून देतो. तू असं बोललास, चांगली गोष्ट आहे, पण देव आम्हाला आठवण करून देतो. तू काय पेरतोस? तुझ्या बोलण्याचं काय पेरणी आहे? तुझ्या वागण्याची काय पेरणी आहे? जे पेराल ते कापाल असं कोणी शास्त्र सांगतो. आणि म्हणून आम्ही मागतो पण कृतीमध्ये आम्ही नाही, आणि आमच्या कृतीमध्ये नाही म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये निराश आहोत. आम्ही आमच्या जीवनामध्ये दुःखी आहोत. का? आम्हाला मिळत नाही. आम्ही प्रत्येक ठिकाणी सांगत बसतो, आम्ही प्रत्येकांकडे रडतो, आमची परिस्थिती खूप बिकट आहे, आम्हाला शांती नाही, अशा गोष्टी अनेक लोक तुमच्याकडे सांगत असतील. लक्षात असू द्या, कारण ज्या लोकांना तारण मिळालेलं नाही, ज्यांना येशू ख्रिस्त त्यांच्या जीवनामध्ये नाही, त्या लोक निराश अशा या जगाच्या चालरीतीप्रमाणे आहेत. कारण या जगामध्ये जे आहे, या जगामध्ये जो आहे तो लोकांना निराश, हताश करणारा आहे.
तो लोकांना चांगलं पेरू देत नाही, कारण तो आम्हाला पेरण्याचा जो दृष्टांत दिलेला आहे त्यामध्ये आम्हाला दाखला जो येशू ख्रिस्ताने दिलाय त्या दाखल्यामध्ये सांगितलंय, तो दुष्ट येऊन सगळं घेऊन जातो, तो आम्हाला पेरू देत नाही. पण पेरणी करण्यासाठी देवाने तुम्हाला मला उत्तम असं संधी दिली आहे, कारण येशू ख्रिस्ताने या जगामध्ये उत्तम ते पेरलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी जे पापाचा परिणाम जो मरण तो नाहीस करून जीवन पेरलं, तो मेला आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी उठला. प्रेज द लॉर्ड. आमच्यासाठी सार्वकालिक जीवन तरी आम्हाला पेरलं. त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी आरोग्याची पेरणी केली, कारण पवित्र शास्त्र सांगतं की त्याला बसले 39 फटक्यांच्या द्वारे आम्हाला आरोग्य मिळालं. त्याने आमच्यासाठी शांतीची पेरणी केली, कारण पवित्र शास्त्र सांगतं की त्याला झालेल्या शिक्षेने आम्हाला शांती मिळाली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी मोक्ष तारण पेरलं, कारण पवित्र शास्त्र सांगतं की त्याच्या रक्ताच्या द्वारे तुमचा आणि माझा पापाचा मळ, पापाची मलिनता त्याने काढून टाकली. त्याच्या पवित्र आणि सामर्थ्यशाली रक्ताने त्याने आमच्यासाठी ही पेरणी केली या जगात. प्रेज द लॉर्ड. त्याच पेरणीने, त्याने केलेल्या त्या पेरणीने आज आम्ही इथं तारलेले लोक आहोत. त्याला धन्यवाद देऊ. आणि तोच तुम्हाला आणि मला याच गोष्टी पेरायला सांगतो. त्याची अपेक्षा आहे की आम्ही आशीर्वादित व्हावं. प्रेज द लॉर्ड. त्याची अपेक्षा आहे की आम्ही आशीर्वादित होऊन इतरांच्यासाठी आशीर्वादित व्हावं, कारण तुमचं आणि माझं फळ स्वर्गात फार मोठं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून देवाला धन्यवाद देऊया यावेळेस 2022 साठी जे काही देवाचं वचन आज तुमच्या आणि माझ्याकडे आलेलं आहे. स्तोत्र, ज्याप्रमाणे स्तोत्र करतात, स्तोत्रामध्ये आम्ही वाचलं, हे परमेश्वरा माझ्या मुखावर पहारा ठेव, माझ्या वाणीचं द्वार सांभाळ. ज्याप्रमाणे आम्हाला आज पवित्र शास्त्र सांगतं की जे काही तुम्ही पेराल त्याचीच तुम्ही कापणी कराल. ज्याप्रमाणे आम्ही पवित्र शास्त्रामध्ये लूक 6:31 मध्ये वाचलं की लोकांनी तुमच्याशी जसे वर्तावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वर्तन करा. देवाला आम्ही धन्यवाद देऊया, देवाला आम्ही गौरव देऊया की जे आज अपेक्षा तुम्ही 2022 मध्ये करत आहात, जी अपेक्षा तुम्ही 2022 मध्ये करत आहात देवाकडनं, लोकांकडनं, ती अपेक्षा पूर्ण होण्यासाठी आम्हाला आज देवाचं वचन सांगतंय. आणि तीच जी अपेक्षा आहे तीच आमचा संकल्प आहे की मी अशा प्रकारेच वागणार. प्रेज लॉर्ड. मी जे देवाने सांगितलं आहे की इतरांवर प्रीती करा, ती प्रीती जसं मी इतरांवर करू, हा तुमचा आणि माझा 2022 मधला संकल्प आहे. इतरांना सांभाळून घेणं, इतरांवर प्रेम करणं, इतरांसाठी प्रार्थना करणं, इतरांसाठी मध्यस्थी करणं, हा माझा संकल्प असावा. देवाला धन्यवाद देऊ या सुंदर वेळेबद्दल. यावेळेस आम्ही आमचे नेत्र बंद करणार आहोत. आणि नेत्र बंद असताना जी वचनं तुमच्या आणि माझ्याकडे आलेली आहे, प्रियानो, यावेळेस देवाकडे प्रार्थना करू की त्याच्या वचनाप्रमाणे त्याने आम्हाला कृती करण्यासाठी कृपा करू. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. थँक्यू फादर. प्रेज एंड वर्शिप लॉर्ड. थँक्यू जीसस. हालेलुया. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. देवाला आपण धन्यवाद देऊ. देवाचे आपण आभार मानतो, कारण तो तुमच्या आणि माझ्यासाठी उत्तम ते केल्याशिवाय राहत नाही. थँक्यू जीसस. जर तुम्हाला जी वचनं आज आम्ही वाचलेली असताना आज तुमचा जो काही तुम्ही संकल्प केला असेल त्यामध्ये या वचनाप्रमाणे, कारण कोणताही संकल्प तुटला जातो, पण प्रियांनो देवाच्या वचनाच्या सहाय्याने ज्यावेळेस आम्ही संकल्प करतो त्या संकल्पाला देवाचं सहाय्य आम्हाला प्राप्त होतं की जेणेकरून तो संकल्प कधीही तुटला जात नाही. आणि म्हणून प्रभूला आम्ही प्रार्थना करू की तू आमच्या केलेल्या संकल्पामध्ये आम्हाला सहाय्य कर. देवाला आम्ही धन्यवाद. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड. थँक्यू फादर.
Praise God. Hallelujah. हा वेळ आहे तुमच्या आणि माझ्याकडं की जो आणि देवाकडे कबूल कर. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. थँक्यू लॉर्ड. मी यावेळेस दानियल ब्रदरांना विनंती करतो की या वचनासाठी ते प्रार्थना करतील. आपण सर्वजण त्यांच्या ते करत असलेल्या प्रार्थनेमध्ये सहभागी होऊ. थँक्यू. हालेलुया. धन्यवाद ईश्वर. प्रार्थना करूया आपण. स्तुतीस पात्र भाषे की आमच्या पशुद्ध तुझं नाम धन्यवाद देतो. तुला मान महिमान गौरव देतो. पशुद्ध सुंदरच्या समय पशुद्ध या नवीन वर्षामध्ये तुझ्या चरणी आम्हाला प्रत्येकाला घेतलं त्याला ते धन्यवाद देतो. पशुद्ध 2021 मध्ये तू आमच्या प्रत्येकाच्या संख्येवर चांगलं आम्हाला सांभाळलं. सर्व गोष्टी तू आम्हाला तुझ्या भांडवतून पुरवल्यास पशुद्ध देव जीवनात वाढ केली त्यामध्ये धन्यवाद देतो. पशुद्ध आजपासून ह्या नवीन वर्षामध्ये आम्ही प्रार्थना केलेल्या परिस्थितीला पहिलाच दिवस पशुद्ध तुझ्या चरणी तुझ्या स्तुती भक्तीमध्ये आम्हाला घेतलंच त्याबद्दल तू नाव धन्यवाद देतो. करत पशुद्ध दावीद राजा म्हणतो की मी तुझ्या मंदिरात दोर पाळ होणं मला निष्ठ वाटतं. चांगलं वाटतं. तर आम्हाला ते तुझ्या मंदिराचं दोर पाळ होण्यासाठी तू आम्हाला आज आचरण केलंच त्याबद्दल धन्यवाद देतो. पशुद्ध तुझ्या वचनाप्रमाणे आम्ही प्रत्येकाने पशुद्ध की आम्ही मंदिराचे दोर पाळ व्हावं. पशुद्ध आम्ही प्रत्येकाने तुझ्या मंदिराकडे लक्ष द्यावं. पशुद्ध तुझ्या कार्याकडे लक्ष द्यावं. आम्ही प्रथम पशुद्ध त्या वरील गोष्टी मिळवणारे लोक असे बनवू. आम्ही प्रत्येकाने ही संकल्पना करावं की पशुद्ध आम्हाला फक्त आध्यात्मिक जीवनात वाढ करा. आमच्या पवित्र आत्म्याने भर आम्हाला सामर्थ्याच्या आत्म्याने भर पशुद्ध की आम्ही तुझ्याकडे लक्ष द्यावं. तुझ्या कार्याकडे लक्ष द्यावं. तसं पशुद्ध आम्हाला वाटतं की आम्ही इतरांनी आमच्याबरोबर चांगला वागत आम्हाला चांगलं वागण्यासाठी तू आम्हाला ज्ञान दे, बुद्धी दे, सामर्थ्याने भर. तुझ्या पवित्र आत्म्याने भर. आम्ही मानव पशुद्ध आम्ही चुकतो उगतो पशुद्ध आमच्यातलं सर्व काढण्यासाठी तू आमच्यासाठी जो कैवारी आत्मा पाठवलास तो कैवारी आत्मेद्वारे आम्हाला तू चालव. पशुद्ध की आम्ही इतरांसंग कसं वागावं. पशुद्ध त्या पद्धतीने आम्हाला वागण्याचं ज्ञान दे, बुद्धी दे, सामर्थ्याने भर. ज्या मापाने आम्ही देऊ त्याच मापाने आम्हाला देणार तू. तर आम्ही पशुद्ध विचार करून सगळ्या गोष्टी करावं. त्यासाठी आम्ही प्रत्येकाचा ताबा देऊ. तुझ्या वचनाबद्दल आम्ही तुझ्या नाव धन्य देतो. तुझ्या दासाबद्दल तुझं नाव धन्य. पशुद्ध ही मंडळी तुझी पशुद्ध तू रोखलेली मंडळी मंडळीतल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल तुझ्या नावाला प्रत्येक कुटुंबाबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो की आजच्या वेळेपर्यंत तू आज या नवीन वर्षामध्ये या प्रत्येक कुटुंबाला तू सहभागितेमध्ये वाढवलंच त्याबद्दल धन्यवाद देतो. सुरुवातीपासून आज यांना सहभागितेमध्ये घेतलंच त्याबद्दल धन्यवाद देतो. अशाच पशुद्ध 2022 मध्ये प्रत्येकाने तुझ्या सहभागितेमध्ये यावं. तर प्रत्येकाचे मार्ग तू मोकळे कर. येणाऱ्या प्रत्येकाला पशुद्ध तुझ्या हाती घे. तुझा ताबा घे. पशुद्ध ताबा घे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये कळून दे की खरंच आम्ही देवाला भेटायला जाणारे लोक असो. या 2022 मध्ये आम्ही निश्चय करू की आम्ही ते मला म्हणाले दावीद राजा म्हणतो आपण मंदिरात जाऊन माझ्या जीवाला आनंद झाला. तो आनंद ह्या प्रत्येकाच्या जीवाला होते की खरंच दावीद राजा म्हणतो की ते मला म्हणाले आपण परमेश्वरच्या घराकडे जाऊ. तर आम्ही त्या परमेश्वरच्या घराकडे त्या मंदिराकडे जाणारे लोक आम्हाला तू 2022 मध्ये करतो. ते आम्हाला तू असे निवडले पाचारण केले ते लोकांमध्ये आम्हाला तू गणण्यात आण की आम्ही त्या तुझ्या मंदिराकडे यावं. तुझं वचन सांगते बोलवलेले पुष्कळ हे पण निवडलेले थोडक्यात पशुद्ध. त्या निवडलेल्यामध्ये ह्या शिवनेबीर फेलोशिप मंडळीची तू गणना कर पशुद्ध. अनवधी तुझा गौरव. पुन्हा एकदा तुझ्या वचनाबद्दल तुझ्या दासाबद्दल ह्या मंडळीबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद आहे. तारणा प्रभू येशूच्या नावात मागतो. प्रेज द लॉर्ड. आज नवीन वर्ष आहे. प्रेज द लॉर्ड. आणि नवीन वर्षामध्ये आम्ही आनंद करतो आणि म्हणून यावेळेस आम्ही एक गीत गाणार आहोत. सगळेजण आपल्या पायावर उभं राहतील. ते गीत आहे वर्ष नवे आले कारण हर्षाला झाले.
गाऊ आपण सगळेजण आणि एकमेकाकडे म्हणून गाऊया आणि एकमेकाला सांगूया की नवीन वर्ष आलं आहे प्रियांनो, जो संकल्प केलेला आहे आणि जे आम्ही ठरवलंय संकल्प आज जसं दादर बदरांनी प्रार्थनेमध्ये देखील कबूल केला त्याबद्दल आपण गाऊया. वर्ष नव्हे आले, कारण आशा लॉर्ड. बघूया आपण खाली खूप सुंदर गीत नावा टिकाणी लिहिलेलं गीत आहे आणि नवीन वर्ष नवीन आलं आणि म्हणून आम्ही हास्य करतो आणि जसं आम्ही हास्य केला तसाच आम्ही जो संकल्प केला त्यासाठी देखील हास्य करणार. आम्ही यावेळेस प्रार्थना करूया. शांत राहा, गडबड करू नका आणि मग प्रभूची प्रार्थना म्हणून आपण आशीर्वाद घेणार आहोत. आपण प्रार्थना करू या सर्व आजच्या दिवसाबद्दल आणि या सर्व गोष्टींबद्दल प्रार्थना करूया प्रियानो. हे पवित्र देवा, आम्ही तुझे आभार मानतो की आज आम्हाला तू स्तुती आराधनेमध्ये चालवलं. आज प्रभू तुझ्या वचनामध्ये तू आम्हाला चालवलंस. तुझ्या वचनाच्या द्वारे
प्रभू आज तू आम्हाला उत्तम असं 2022 मध्ये आम्ही काय करावं, जो कुठल्या प्रकारचा संकल्प आम्ही करावा हे देखील तुझ्या वचनातून आम्हाला तू दाखवून दिलंस, त्याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही करू असं आज तुझ्या मंदिरामध्ये आम्ही कबुली देतो. प्रेमळ पित्या आम्हाला कृपा कर आणि तू आमच्या बरोबर राहा, म्हणजे आम्ही जे बोललो आहोत तो करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य करणार आहे. प्रेमळ पित्या तुझ्या या उत्तम अशा वेळेबद्दल एक नवीन वर्ष तू आमच्या जीवनाला लावू दिलंस, आज हे नवीन वर्ष आम्हाला पाहू दिलंस, त्याबद्दल आम्ही खरोखर तुझे ऋणी आहोत. आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो की प्रभू येशू ही मंडळी तुझी आहे आणि या मंडळीची वाढ येणाऱ्या 2022 मध्ये भरभरून तू करणारा देव आहेस. यासाठी की या मंडळीतून सुवार्ता प्रसार व्हावा, यासाठी की या मंडळीतून अनेक लोकांना प्रीती प्रेम मिळावं, यासाठी की अनेक लोकांना मदतीचा हात या मंडळीतून मिळावा. प्रभू या सर्व गोष्टींसाठी तू या मंडळीचा उपयोग कर आणि माझ्या देवा ते तू योजून ठेवलेला आहे त्याबद्दल आम्ही तुझे आभार आणि उपकार मानतो. त्याचप्रमाणे परमेश्वर देवा आम्ही तुला विनंती करत आहोत की प्रेमपित्या या मंडळीमध्ये एकमेकांमध्ये असलेली प्रीती अधिक वाढू दे. माझ्या देवा आम्ही एकमेकांची काळजी करणारे, एकमेकाला सांभाळून घेणारे, एकमेकांचं ऐकणारे, एकमेकांवर प्रेम आणि प्रेमाने चालणारे लोक या मंडळीत पुन्हा अशी आम्ही तुला प्रार्थना करतो. सर्व सन्मान आणि गौरव तुला देत ही प्रार्थना आमचा प्रभू तारणार येशू ख्रिस्त याच्या पवित्र नावात करतो म्हणून ऐकतो. आम्ही सर्वजण प्रभूची प्रार्थना म्हणणार आहोत. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडले आहे तसे तू आमचे ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नको तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव हे सर्वात तुझे आहे. आमेन. आणि आता आकाश आणि पृथ्वीचं निर्माण करतो जो परमेश्वर देव, त्याची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुमच्या आणि माझ्या बरोबर, ऑनलाईन ऐकणाऱ्या प्रत्येकांबरोबर, प्रत्येकाच्या कुटुंबाबरोबर या 2022च्या वर्षामध्ये सदैव आणि सदैव असो. आमेन आमेन आमेन. यावेळेस 2 मिनिटं थोडासा वेळ आहे, काही गोष्टी सांगायच्या आहेत.